या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे ऊस, सोयाबीन, कांदा, सूर्यफूल, उडीद, द्राक्ष व भाजीपालांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावातील घरात पाणी शिरल्याने जनतेचे घरगुती साहित्य वाहून गेले असून नागरिकांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दर हेक्टर 50,000 रुपये मदत तातडीने जाहीर करावी, ती थेट खात्यावर जमा करावी. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, वीज बिले माफ करावीत, नुकसानग्रस्त भागात तातडीचे पंचनामे करून मदत वितरित करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग शटगार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गजेंद्र गौतम खरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी आरिफ पठाण, लक्ष्मण भालेराव, हर्षदीप गायकवाड, संजय गायकवाड, विजय स्वामी, सुभाष वाघमारे, हनुमंत जावीर, धोंडीबा म्हाडकर, विवेक कन्ना, उमाकांत येरवडे, सुभाष कोकरे, शुभम बाबर, सोमनिंग पाटील, आनंद हरगुडे, बिरुदेव कोकरे, देवजी पाटील, राजू मुजावर, अजिंक्य गायकवाड, नितीन होळीकर, बाळासाहेब कांबळे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.